उपमुख्यमंत्री अजित पवार कायमच त्यांच्या परखड विधानामुळे चर्चेत असतात। ते काम न करणाऱ्यांना अजित पवार चांगलेच खडेबोल सुनावत असताना आपण पाहिले आहे। अशातच अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला। त्यानंतर जे घडलं त्यानंतर अजित पवार संतापले। नेमकं काय झालं पाहूयात। ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? को कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर। सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूं। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडली। नेमकं झालं असं की कुर्डू गावात रस्त्यासाठी बेकायदेशीर मुरुमाचे खोदकाम केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर IPS अंजली कृष्णा यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचल्या। पण या कारवाई दरम्यान अंजली कृष्णा यांचा गावकऱ्यांशी वाद झाला। त्यानंतर बाबा जगताप यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला। त्यानंतर जगताप तो फोन अंजली कृष्णा यांना बोलण्यासाठी फोन दिला। त्यावेळी अजित पवार म्हणाले की तुमच्यात एवढी हिंमत आहे का? या फोनवर अजित पवार स्वतःला मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहे हे सांगत होते। त्वरित कारवाई थांबवण्याचे आदेश देत होते। मात्र अंजली कृष्णा यांनी त्यांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा असं म्हटलं। त्यानंतर अजित पवार संतापले आणि म्हणाले, तुझी इतकी डेअरिंग आहे, तू माझा चेहरा ओळखशील ना? मला तुझा नंबर दे, मी तुला थेट व्हिडिओ कॉल करेन। एवढंच नाही, अजित पवार यांनी लगेचच अंजली यांना व्हिडिओ कॉल केला। दरम्यान हा संपूर्ण घटना 3 तास चालू होता। सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये अंजली कृष्णा जमिनीवर बसून अजित पवारांशी बोलताना दिसत आहे। तसंच त्यानंतर अजित पवार यांनी तहसीलदारांना फोन करून कारवाई थांबवण्याचे निर्देशही दिल्याची माहिती समोर आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an